नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. मागील 30व्या भागात आपण पाहिलं की काश्यप बंधूंची धम्मदीक्षा कशी झाली. आता आपण पुढील भाग पाहतोय, सारिपुत्त आणि मोग्गलायन यांची धम्मदीक्षा. तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध परिव्राजक राहत होता. सुमारे 250 परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते. त्याच्या या शिष्यवर्गात सारिपुत्त आणि मोग्गलान या नावाचे 2 तरुण ब्राह्मण होते. संजयाच्या उपदेशाने सारिपुत्त आणि मोग्गलान यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्त्वज्ञानाच्या शोधात होते. एक दिवस सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थविर अश्वजित आपले चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चिवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला. अश्वजितांची धीर गंभीर मुद्रा पाहून सारिपुत्त चकित झाला. वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारिपुत्त स्वतःशीच विचार करू लागला, खरोखर हा पुरुष एक महान योग्यतेचा भिक्खू असावा. जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा, तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस? तुझा गुरु कोण? तू कोणत्या विचारांना मानतोस? असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे? परंतु मग सारिपुत्त मनाशी म्हणाला, ह्या भिक्खूला हे विचारण्याची ही योग्य वेळ नव्हे. तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात गेलेला आहे. याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर यांच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे? आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपविल्यावर भिक्खू अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला. नंतर तो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी सारिपुत्त गेला. त्यांच्यासमोर जाऊन त्याने त्यांना अभिवादन केले आणि अदबीने त्यांच्याशी बोलून तो त्याच्याजवळ उभा राहिला. अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारिपुत्ताने त्याला विचारले, मित्रा, आपली मुद्रा शांत आहे. आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे? आपला गुरु कोण? आपण कोणता विचार मानता? अश्वजित म्हणाले, मित्रा, शाक्य कुळात जन्मलेले एक महान श्रमण आहेत. त्यांच्या नावाने मी ही परिव्रजा धारण केली आहे. तेच माझे गुरु आहेत आणि त्यांच्याच धम्माला मी अनुसरले आहे. हे पूज्यवर, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे? असे सारिपुत्ताने विचारले. अश्वजित म्हणाले, मित्रा, मी केवळ एक तरुण शिष्य आहे. मी नुकताच प्रवज्जित झालो आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही, पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन. नंतर परिव्राजक सारिपुत्त स्थविर अश्वजितास म्हणाला, मित्रा, ठीक आहे, आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा, परंतु मला त्याचा सारांश सांगा. मला फक्त त्याचा सारांश हवा आहे. शब्दांची अवडंबर कशाला? नंतर अश्वजिताने सारिपुत्ताला भगवान बुद्धांच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारिपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले. सारिपुत्त आणि मोग्गलान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्ख्या भावाप्रमाणे राहत असत. त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते की ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे, असे त्यांचे परस्परात ठरले होते. ठरल्याप्रमाणे मोग्गलान जेथे होता तेथे सारिपुत्त गेला. सारिपुत्ताला पाहून मोग्गलान म्हणाला, मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे. तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. सत्य तुला खरोखरच गवसलेले आहे काय? होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झालेले आहे. मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले? नंतर सारिपुत्ताने त्याला अश्वजितांबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला. नंतर मोग्गलान सारिपुत्ताला म्हणाला, मित्रा, चल आपण जाऊ आणि तथागतांना भेटू. भगवान तथागतच आपले गुरु होतील. सारिपुत्त उत्तरला, मित्रा, हे 250 परिव्राजक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी
आपण त्यांना हे सांगू, मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील. नंतर सारिपुत्त आणि मोगलान दोन्ही ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले. त्यांच्याजवळ जाऊन ते त्यांना म्हणाले, मित्र हो, आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत, तेच आमचे गुरु होणार आहेत. ते उत्तरले, मान्यवर, आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो. मान्यवर, जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही सुद्धा तोच मार्ग स्वीकार करू. नंतर सारिपुत्त आणि मोगलान जेथे संजय परिव्राजक होता तेथे गेले. त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत, तेच आमचे गुरु होणार आहेत. संजय परिव्राजक म्हणाला, मित्रांनो, जाऊ नका, आपण तिघेही या सर्वांची काळजी घेऊ. सारिपुत्त आणि मोगलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि परिव्राजक संजयाने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. नंतर 250 परिव्राजकांना बरोबर घेऊन सारिपुत्त आणि मोगलान जेथे भगवान बुद्ध राहत होते त्या राजगृहातील वेळुवनात गेले. सारिपुत्त आणि मोगलान दुरूनच येत असताना तथागतांनी पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, ते पहा भिक्खूंनो, 2 मित्र येत आहेत. सारिपुत्त आणि मोगलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्वय होतील. वेळुवनात पोहोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तेथे गेले. त्यांच्या समोर जाऊन त्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले आणि आपले मस्तक भगवंतांच्या चरणावर ठेवून ते भगवंतांस म्हणाले, भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. नंतर एही भिक्कवे, भिक्खूंनो या. भगवंतांनी त्यांना प्रवचित. सारिपुत्त, मोगलान आणि 250 परिव्राजक भगवान बुद्धांचे शिष्य झाले. राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा. राजगृह ही मगधराज श्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे परिव्राजकांचे प्रवचित झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येकजण भगवान बुद्धांविषयी चर्चा करू लागला. अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. राजा बिंबिसाराने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हे. निश्चित ते अर्हत आणि सम्यक संबुद्धच असले पाहिजेत. ते विद्वान, सद्वर्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेले, माणसांचे मार्गदर्शन करणारे सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचे गुरु असले पाहिजेत. जे सत्य त्यांना स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश ते करीत असले पाहिजेत. ज्याचा आदी, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत, असाच धम्म ते शिकवित असले पाहिजेत. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच ते प्रसार करीत असले पाहिजेत. त्यांच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय. म्हणून राजा बिंबिसार मगधातील 12 लाख ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला. भगवंतांच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला. मगधातील ते 12 लाख ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले. काहींनी तथागतांना कुशलक्षेम विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागतांपुढे बसले. काही तथागतांना आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्यांच्याजवळ बसले. काही जण एक अक्षरही न बोलता जवळ बसले. मगधातील त्या 12 लाख ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धांच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उरुवेल कश्यपाला पाहिले. त्यांच्या मनात विचार आला, हे कसे काय? हा थोर श्रमण उरुवेल काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे. हे की उरुवेल काश्यप या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे? त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागताने उरुवेल कश्यपाला म्हटले, हे उरुवेलवासी, तुम्हाला लोक महापुरुष म्हणतात. तुम्हाला असे काय आढळले की ज्यामुळे तुम्ही अग्निपूजा सोडून दिली, अग्निहोत्राचा त्याग केला? हे कसे घडले?
काश्यपाने उत्तर दिले, रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते. या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यात गोडी वाटली नाही. पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा. नंतर उर्वेल काश्यप आपल्या आसनावरून उठले. आपले उत्तरीय वस्त्र त्यांनी एका खांद्यावर नीट ठेवले. भगवंतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी साष्टांग अभिवादन केला आणि भगवंतांना तो म्हणाला, तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उर्वेल काश्यप हे या महाश्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहेत. नंतर त्या 12 लाख ब्राह्मणांना आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धांनी त्यांना आपल्या धम्माचा उपदेश दिला. एकही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो, त्याप्रमाणे बिंबिसार ज्यांचा अधिपती आहे अशा त्या मगधवासीय हजारो ब्राह्मण आणि गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. 1000 लोकांनी तर आपण बुद्धांचे उपासक झाल्याची घोषणाच केली. ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर, संदेह नष्ट झाल्यावर, सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला, भगवंत, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत. भगवंत, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल. भगवंत, ती माझी पहिली इच्छा होती, ती पूर्ण झाली. आणि नंतर एखादा अर्हत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर ती किती चांगली गोष्ट होईल, ही माझी दुसरी इच्छा होती. हे भगवंत, ती आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंतांची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल, ही माझी तिसरी इच्छा होती. आणि हे भगवंत, ती आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती. हे भगवंत, तीही आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंतांचा धम्म मला कळावा अशी माझी 5वी इच्छा होती. हे भगवन, तीही आता पूर्ण झाली आहे. भगवान, मी पूर्वी राजपुत्र असताना या माझ्या 5 इच्छा होत्या. आश्चर्य, हे भगवान, आश्चर्य. जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी, किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे, किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा प्रज्वलित करावा. त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे केवढे आश्चर्य. भगवंत, भगवान बुद्धाला, त्यांच्या धम्माला आणि त्यांच्या भिक्खू संघाला मी शरण जात आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकार करावे. अशा तऱ्हेने राजा बिंबिसाराने उपासक म्हणून धम्मदीक्षा घेतली. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.